पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची एक हाती सत्ता जी आहे ती स्थापन होताना दिसते आहे। अर्थातच विजयाचं श्रेय जे आहे ते कुणाला आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः आमदार शंकर जगताप आहेत। शंकर जगताप यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी होती आणि पक्षप्रमुखांनी जे तुमच्यावर विश्वास टाकला होता तो सार्थ होताना दिसतोय। निश्चितच आनंद होतोय आणि ह्या विजयाचे खरे शिल्पकार जे आहेत तर ते पिंपरी चिंचवडमधील माझे मतदार बंधू भगिनी आहेत। यांनी जो पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा विकासाला त्यांनी मतं दिलेली आहेत आणि पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा एकदा आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी असतील, आमचे राज्याचे कणखर मुख्यमंत्री आणि आमचं नेतृत्व देवाभाऊ असेल, ह्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि भावांनी पुन्हा एकदा देवाभाऊंवर विश्वास ठेवून जी काही भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा इथे महापालिकेमध्ये एक हाती सत्ता दिलेली आहे। दुसरीकडे बघितलं तर अजित पवार सातत्याने टीका करत होते। त्यांनी मोठ्या घोषणाही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केल्या। मेट्रो प्रवास असेल मोफत किंवा बस प्रवास असेल तो मोफत करण्याच्याही घोषणा केल्या। ह्या पोकळ होत्या। निश्चितच आपण पाहिलं असेल निकालावरनं की कुठल्याही घोषणा करून किंवा टीका करून हे यश मिळवता येत नाही। यश हे फक्त आणि फक्त विकासाच्या द्वारेच होतं आणि जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर जो पिंपरी चिंचवडकरांनीच नव्हे तो महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल 29 पैकी जवळपास 23 महापालिकेमध्ये आता सत्ता येताना दिसतीये। तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने हा भारतीय जनता पार्टीने केलेला विकास 2014 नंतर आणि मोदीजींवर ठेवलेला विश्वास आणि मोदीजींचा सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रावर भारतीय जनता पार्टीची ही सत्ता येताना दिसते। आता कोणाला सोबत घ्यायची गरज वाटते? नाही, आता आम्ही 82चा आकडा क्रॉस केलेला आहे। अजून एक 15 ते 20 जागावर आम्ही 200-400 मताच्या फरकाने आहोत आणि आत्ता ऑलरेडी आम्ही थम्पिंग मेजॉरिटीमध्ये आहे। त्याच्यामुळे आम्हालाही कुणाला घ्यायची गरज नाही आहे। विजय धनशक्तीचा आहे का जनशक्तीचा आहे? कारण की आरोप झाले की धनशक्तीचा आहे। हा जनशक्तीचा आहे। तुम्ही पाहिला असेल मतदानाच्या अगोदर 2-3 दिवस कुणाच्या गाड्या पकडल्या, कुणाचे पैसे पकडले, हे विरोधकांचे पकडले। कुठेही भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्याच्या घरी किंवा कार्यकर्त्याकडे पैसे सापडले नाही, हे विरोधकांकडेच सापडलेले आहेत। त्याच्यामुळे हा जनशक्तीचाच हा विजय आहे। काही असलं तरी काही ठिकाणी आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे हा विजय डोक्यात घेताय का डोक्यावर घेताय? नाही, आत्मपरीक्षण काही ठिकाणी जसं आम्हाला धक्कादायक निकाल लागलेला आत्ता समजतंय तर तिथे निश्चितच आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत आणि कधीही आम्ही कुठलाही विजय डोक्यात घेतलेला नाही आहे। आम्ही डोक्यावर घेऊन जे आमचं जनतेने दिलेलं एवढं मोठं आम्हाला जे दान आहे त्या दानाचं ओझं घेऊन आम्ही आता त्याच्याप्रती काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा पुन्हा एकदा सत्ता देतात तर निश्चितच ही विकासाची जबाबदारी आणखी वाढलेली असते आणि या पुढील काळामध्ये जास्तीत जास्त जनतेची कामं कशा पद्धतीने करता येईल हेच आम्ही या काळात पाहणार आहोत। धोबी पछाड देऊ म्हणणाऱ्या अजित पवारांना काय उत्तर आता? जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगेल मी, जनता घोषणा आणि टीकेला थारा देत नाही। अर्थात त्यामुळे आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता स्थापन होते। त्याचं सगळं श्रेय जे आहे या नेत्यांनी दिले। अर्थात पुढच्या काळामध्ये बघूया काही नवीन समीकरणं इथे आपल्याला बघायला मिळतात का? संदीप गोविंद न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।